नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिकमध्ये मिनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची भव्य झलक शालिमार चौकात. शालिमार चौकात ज्ञानाचा किल्ला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा भव्य आविष्कार. शालिमारमध्ये आंबेडकरांचा जागतिक ठसा जिवंत. 55 फूट उंच लंडन नाशिककरांना थक्क करणार. नाशिकमध्ये यंदाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय भव्य आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी होणार आहे. शालिमार चौकात उभारण्यात येणारा देखावा हा केवळ आकर्षणाचा केंद्रबिंदू नसून तो इतिहास आणि ज्ञानाची सांगड घालणारा ठरणार आहे. नाशिक शहरात यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक अनोखा आणि भव्य देखावा साकारला जात आहे. शालिमार चौकात उभारला जाणारा हा देखावा नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने शालिमार चौकात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची तब्बल 55 फूट उंच प्रतिकृती उभारली जात आहे. विशेष म्हणजे याच संस्थेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी संपादन केली होती. या देखाव्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे त्यांचा जागतिक कीर्तीचा प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. या प्रबंधामध्ये भारतीय चलनाची घसरण, रुपयाचे मूल्य आणि तत्कालीन विनिमय दर यावर त्यांनी मांडलेले विचार आजही अर्थविश्वात मार्गदर्शक मानले जातात. सालाबादाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती नाशिकच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती एक देखावा आपण या ठिकाणी सादर करीत आहोत. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेथे जेथे सहवास लाभलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या निमित्तानं, सामाजिक कामाच्या निमित्तानं, राजकीय कामाच्या निमित्तानं जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या वास्तूचा देखावा आम्ही दरवर्षी दाखवित असतो. ह्या वर्षीचा देखावा नोव्हेंबर महिन्यातील 1923 नोव्हेंबरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा थिसिस म्हणजे प्रबंध सादर केला आणि त्याच 1923मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना PhD ही पदवी प्रदान केली. त्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीचा देखावा आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. देखावा जमिनीपासून 45 फूट उंच आहे. जमिनीपासून 10 फूट उंच आपला स्टेज आहे. स्टेजपासून 45 फूट देखावा आणि जमिनीपासून 55 फूट असं हे देखाव्याचं स्वरूप राहणार आहे. हा देखावा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या 11 एप्रिल रोजी जयंती दिनी हा आपण सर्वांसाठी खुला करणार आहोत. 11, 12, 13, 14 आणि 15 असे 5 दिवस हा देखावा जनतेसाठी खुला राहणार आहे. तरी नाशिक जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी संविधानवादी जनतेला मी या समितीचा अध्यक्ष बाळासाहेब शिंदे अध्यक्ष या नात्याने मी असं आवाहन करतो की आपण हा देखावा पाहण्यासाठी जरूर या आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. हा भव्य देखावा 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. जय भीम. मी जागृती दत्तू गांगोडे, प्रभाग क्रमांक 14 मधली नगरसेविका. दरवर्षीप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो. यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहोत. यावर्षी तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे. शालिमारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या स्कूलमध्ये शिक्षण घेतलं त्यांनी, द लंडन ऑफ इकॉनॉमिक्स, भव्य झलक तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे. शालिमार चौकामध्ये
ज्ञानाचा किल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा भव्य आविष्कार होणार आहे. आणि सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी शालिमार चौकामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे द लंडन्स ऑफ स्कूल कसे उभारले आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. आपण लंडनमध्ये तर जाऊ नाही शकत, पण तुम्हाला इथे शालिमार चौकामध्ये बघायला भेटेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकॉनॉमिक्सची पदवी लंडनमध्ये घेतली, ते तुम्हाला बघायला भेटेल, स्कूल बघायला भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नगरसेवक म्हणून तुम्हाला ज्या काही अडचणी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी तुम्हाला जी काही मदत लागत असेल माझ्याकडनं तर मी करायला तयार आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मी नक्कीच तुमची मदत करेन. जय भीम, जय महाराष्ट्र. नाशिककरांसाठी हा देखावा केवळ आकर्षण नसून डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. एकूणच नाशिकमध्ये यंदाची आंबेडकर जयंती केवळ उत्सव न राहता प्रेरणा आणि ज्ञानाचा संदेश देणारी ठरणार आहे. हा देखावा निश्चितच शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरेल. नाशिक आवाज, नाशिक.